ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती। दोन वेळा महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार। काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटलांनी घेतली होती उद्धव ठाकरेंची भेट। सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला मिळाल्यास चंद्रहार पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका। 2 दिवसात तब्बल 269 शासन निर्णय। महायुतीमधील जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल। तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, अजित पवारांचा दावा। अरे आम्ही व्यवस्थित, तू काय आम्हाला बेडाबिडा समजतो खरे? सन्मानजनक। एक मिनिट, तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटप होईल। महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही। वर्षा गायकवाडांची ट्विटद्वारे माहिती। काँग्रेससोबत जागा वाटपावरती बोलणी सुरू असताना त्यांच्याच नेत्यांवर टीका करणं योग्य नव्हे। अनिल देशमुखांचा वंचितवर निशाणा, तर वंचित नक्कीच आमच्या सोबत येईल आणि आगामी निवडणुकीमध्ये भाजपला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, देशमुखांना विश्वास। आता चर्चा सध्या चालू आहे। आम्हाला सर्वांना विश्वास आहे की वंचित आघाडी महाविकास आघाडीच्या बरोबर येऊन भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळरावांनी घेतली आमदार दिलीप मोहितेंची भेट। भेटीमुळे कटुता संपवून आढळराव राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा लढवण्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती। माझ्या 40 वर्षांच्या राजकारणामध्ये कधीच कुणाच्या लेकी बाळी सुनांबाबत अश्लाघ्य भाषेत बोललो नाही। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य, तर माझ्या भाषेत सभ्यता असते, जाधव यांचा निलेश राणेंना टोला। सीबीआय, ईडी आणि एसीबीला घाबरत नाही, आमदार भास्कर जाधवांचं वक्तव्य, तर रातोरात बॅग भरून जायला मी तुमच्यासारखा आहे का, भास्कर जाधव यांचा आमदार योगेश कदम यांना टोला। तुम्ही कुठेही जा, तुम्ही भाजप सोबत गेले तर भास्कर जाधव तुमच्या सोबत राहणार नाही। शिवसेना फुटीनंतर आमदार भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंसमोर भूमिका स्पष्ट। गडकरींचं तिकीट कापून नागपुरातून लढावं हे मोदींच्या डोक्यात, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। शिवसेना चाकू सूर्यातून वाढलेली आहे, आधी कट्यार कमरेला बाळगायला शिका, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा फडणवीसांना टोला। माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मराठा समाजाचं मोठं योगदान, आरक्षण मिळवण्यापेक्षा त्याचा प्रत्यक्षात फायदा मिळणं गरजेचं, त्यामुळे खासदार म्हणून समाजासाठी जे करता येईल ते करणार, खासदार राहुल शेवाळेंचं वक्तव्य। काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवर आक्षेप, खिचडी घोटाळ्याचे आरोप असलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार का, निरुपम यांचा सवाल। शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ता एवढे लाचार झालेले आहेत का की एका खिचडी स्कॅमचा जो स्कॅमस्टर आहे त्याच्यासाठी ते काम करणार, प्रचार करणार? मला या प्रश्नाचा जवाब पाहिजे। मी निवडणूक लढवणार, आता जागा वाटपाचा निर्णय होऊ द्या, जागा कुणाला जाते बघू, त्यानंतर माझी भूमिका सांगेन, संजय निरुपम यांचं वक्तव्य, तर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था असल्याचंही विधान। देखेंगे उस समय क्या होता है। अभी तक तो ऐसा कोई फैसला नहीं है। मुझे कांग्रेस से ही लड़ना है, कांग्रेस से लड़ना, और मेरी पार्टी है। मैं अपने नेताओं से अपील कर रहा हूं कि ये सीट कांग्रेस के पास रहनी चाहिए। हाँ, उसके बाद कांग्रेस के पास रखने के बाद अगर आपको लगता है संजय निरुपम अच्छा उम्मीदवार नहीं, इससे बेहतर कोई उम्मीदवार है, कोई बात नहीं, पार्टी का फैसला होगा, सुधार रहेगा। माझा कुठलाही पक्षामध्ये जाण्याचा किंवा बगावत करण्याचा प्लॅन नाही, मी फक्त माझ्या नेत्यांकडून हक्क मागतोय, संजय निरुपम यांचं स्पष्टीकरण। तर जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत कुणालाही उमेदवारी जाहीर करू नये, निरुपम यांची प्रतिक्रिया। देखेंगे उस समय क्या होता है। अभी तक तो ऐसा कोई फैसला नहीं है। मुझे कांग्रेस से ही लड़ना है, कांग्रेस से लड़ना, और मेरी पार्टी है। मैं अपने नेताओं से अपील कर रहा हूं कि ये सीट कांग्रेस के पास रहनी चाहिए। हाँ, उसके बाद कांग्रेस के पास रखने के बाद अगर आपको लगता है संजय निरुपम अच्छा उम्मीदवार नहीं, इससे बेहतर कोई उम्मीदवार है, कोई बात नहीं, पार्टी का फैसला होगा, सुधार रहेगा।
भास्कर जाधव आमच्याकडे आले तर 100% त्यांचं स्वागत करू. ते लढवय्या नेते आहेत. त्यांच्या येण्यानं शिवसेनेची ताकद वाढेल. मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. चंद्रकांत खैरे सत्तेमध्ये असताना औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करू शकले नाहीत. ठाकरेंनी मांडलेला प्रस्ताव आमच्या सरकारनं मंजूर केला. त्यामुळे टीका करण्यापेक्षा खैरेंनी आमच्या सरकारचं अभिनंदन करावं. केसरकरांचा टोला. उद्धव ठाकरेंचे टोमणे बॉम्ब हे अस्त्र आता बोथट झालं. मंत्री दीपक केसरकरांचा ठाकरेंवर हल्ला बोल. तर पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरेंनी काहीही काम केलं नाही. केसरकरांची टीका. हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव साजरा. पुढच्या महिन्यात हेमंत पाटील हेच पुन्हा खासदार होतील. शिवसेना आमदार संतोष बांगर यांना विश्वास. शिवसेनेचा रनिंग खासदार हेमंत पाटील यांनाच उमेदवारी भेटणार आणि 2024ला सन्माननीय खासदार हेमंत भाऊ पुन्हा खासदार होणार. भाजप आमदार मेघना बोर्डीकरांनी राजकीय दबाव टाकून कामगारांचं साहित्य वाटप रोखलं. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांचा आरोप. बारामतीमध्ये लागले सुनेत्रा पवारांचे बॅनर्स. बॅनरवरती सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख. बारामतीमधून सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चांना उधाण. बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. तर अजून जागा वाटप झालं नाही. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची माहिती. जागा वाटप होईल तेव्हा बैठकीला बोलावतील. पाटलांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकर्त्यांना सूचना. उलटसुलट प्रश्नांचा मारा केला जाईल. उत्तर देताना सावधगिरी बाळगा. घाईघाईनं उत्तर देण्याच्या नादात नवा वाद किंवा वादंग निर्माण करू नका. भाजपकडून कार्यकर्त्यांना सूचना. मनसेच्या स्थापनेनंतर ठाकरे परिवार एक आहे असं म्हटलं तर चालेल का? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. राष्ट्रवादी काँग्रेस एकच जनतेला वेडं बनवण्याचं काम सुरू आहे. राज ठाकरेंनी केली होती टीका. कोल्हापूरमधील 3 अपक्ष आमदारांचा महायुतीला पाठिंबा. मात्र निवडणुकीच्या चर्चेमध्ये सामावून न घेतल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बोलून दाखवली. नाराजी. आमदारांच्या नाराजीबाबत वरिष्ठांशी बोलणार. धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया. कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाआधी सतेज पाटील आणि महाडिक गटातील वाद समोर. आपल्यामुळेच काम झाल्याचा दोघांचाही दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.